Kursode MLA Nilesh Cabral highlighted high fees in private engineering college due to lack of granting aid. Chief Minister Dr. Pramod Sawant suggested utilizing the Diamond Jubilee scheme, which provides Rs 10 lakh per college to subsidize fee and emphasize the necessity of domicile requirements. Speaker sir, Honorable CM answer दिल्ले आसा, answer full वाचलेले हांव Honorable CM चे नजरे काडूंक सोदता की जे question म्हजे आशिल्ले is whether the post in all engineering colleges list of the list of employees working in aided unaided government engineering colleges under the purview of Directorate of Technical Education. Speaker sir, माझो प्रश्न विचारपाचें कारण हांव आतां सांगता. स्पीकर सर, आमी पळयता की इंजिनियरिंग कॉलेज जे आसा हेका अदर दॅन GEC दुसऱ्या कॉलेजीन ग्रांट इन एड मेळना म्हणजे टिचरींग, पूण डिप्लोमा कॉलेजीक मेळता स्पीकर सर, सगळ्या डिप्लोमा कॉलेजीक. आतां हो प्रश्न कित्याक विचारला स्पीकर सर? प्रश्न असा की भुरगे जे इंजिनियरिंग करूंक सोदता तेजी फी आमची इंजिनियरिंग कॉलेज फार्मागुडी 55,000 पर सेमिस्टर घेता. बाकीचे प्रायवेट अनएडेड आसा तेका 1.5 लाख 1,20,000 घेता पर सेमिस्टर. आनी पळोवपाक गेल्यार सर स्पीकर सर हे खुबशे पयशे चड जाता. आनी तशेंच आमचे जर पळोवपाक गेले दुसरे जे ग्रॅज्युएशन कॉलेज आसा BCom BA हांकां सगळे एड दिता गव्हर्मेंट टिचरींग आनी तेंची फी आसा 10,000 8,000 स्पीकर सर. माझी जर 2 भुरगीं आसा इंजिनियरिंग करून सोदता आनी ती GECन तांकां एडमिशन मेळना. GECन मेळ्ळ्यार 55,000 सेमिस्टर भरूंक पडटा. दोगांचे 1,10,000 सेमिस्टर जाले. प्रायवेटान 2 लाख रुपया जाता. सो स्पीकर सर हेजे खातीर वेदर गव्हर्मेंट वील कन्सिडर. आनी दुसरी गोष्ट स्पीकर सर, जे इंजिनियरिंग कॉलेजीचे जे भुरग्यांक म्हणजे टिचरी घेतात तांकां GPSC थ्रू घेता आनी प्रायवेटाचे भितर हांवें पळयलां कॉन्ट्रॅक्च्युअल घेता आनी तांकां एक्झॅम्पशन आसा अंडर रूल 53(4) 1972 amended in 2014 where or rule residence OM number 10/176 personalized dated 24/10/2014 where 15 वर्सां रेसिडेंस मागना स्पीकर सर. सो ही जी भुरगीं आमच्या गोंयांत शिकता आनी PhD बी केल्ली आसा, कॉम्पिटिशन लेवल आमच्या भुरग्यां भितर आसून तांकां घेवप आनी दुसऱ्या भुरग्यांक बाकीचे स्टेटीन दिला. हांव CMाक ऑन द टेबल ऑफ द हावस हांव तुमचे कडेन फुडें दवरता. कालचो हेड 22/8/2024 हो गोवा युनिवर्सिटी. हे गोवा युनिवर्सिटी ना हांव प्रश्न विचारूं ना, प्रश्न हांव फक्त बॅकग्रावंड सांगता स्पीकर सर. प्रश्न म्हजो आसा फर्स्ट प्रश्न म्हजो आसा वेदर गव्हर्मेंट वील कन्सिडर गिवींग एड टू इंजिनियरिंग कॉलेजीस वीच आर अनएडेड. रिजन्स हांवें सांगले कित्याक ते. स्पीकर सर, आमदार बाब निलेश काब्राल हांच्यांनी प्रश्न विचारला त्या प्रमाणे आमी अंडर ऑफ डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन हेज्या अंतर्गत खूब पयलीं म्हणजे आमच्यो गव्हर्मेंट कॉलेजीस चलताले, गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक चलताले, मागीर गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक एडेड पॉलिटेक्नीक सुरवात जाले तेन्ना आमी ग्रँट इन एड दिली. बट ऑल ओवर इंडिया डायरेक्टर ऑफ म्हणजे टेक्निकल एड्युकेशन जे आसा पळय न्ही हेका सरकार ग्रँट दिना. म्हणून ताज्या उपरांत ज्यो टेक्निकल एड्युकेशनच्या अंतर्गत ज्यो कॉलेजीस सुरवात जाल्यो त्या कॉलेजींनी प्रायवेट सुरू केल्यो तांकां आनी ताज्या उपरांत तांकां परमिशन दिलें आनी तांकां ग्रँट इन एड दिवंक ना. आतां तेजो प्रश्न जो आशिल्लो तो भुरग्यांक फीज चड पडटा. भुरग्यांक फीज चड पडटा आनी म्हणून खुबशे भुरगे मागीर इंजिनियरिंगाक वचना तर ते भुरगे फक्त मागीर BA BCom BSc करपाक वता. हो एक प्रश्न आसा. आतां हें करपा खातीरच म्हणजे मॅक्झिमम 50% ऑफ द इंजिनियरींग सीट वॅकंट उरपाक लागले, इन्क्लुडींग द आग्नेल इंजिनियरींग कॉलेज आसतले किंवा डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज, रायेश्वर इंजिनियरींग कॉलेज अश्यो खूब ज्यो आसा तितूर 50% सिटी उरपाक लागले. म्हणून म्हज्या टेन्युअरांत स्पीकर सर आमी DJ गिफ्ट ही स्कीम इंट्रोड्यूस केली आनी आमदार निलेश बाब काब्राल हांच्यांनीच रिक्वेस्ट केला. मदीं आमी ताका 10 लाख म्हणटा तुवें ऑलरेडी गव्हर्मेंट सर्वंट सुद्दां आसलेल्यान ताका दिता म्हणून 10 लाख करून 10 लाख रुपया रिलॅक्सेशन दिवन तांकां DJ गिफ्ट स्कीम जाल्ली. म्हणजे जेणे करून तांकां फीज जी आहा पळय न्ही इट इज एट पार विथ द गोवा इंजिनियरींग कॉलेज. हाज्याच एट पार येता ते मॅक्झिमम भुरगे इंजिनियरींग शिकचे ह्या इंट्रस्टान ती सुरू केली. अजून दुसरो एक विशय आहा पळय स्पीकर सर, आमकां फक्त प्युअर सायन्स जे करपाक जाय पळय न्ही तेय भुरगे आतां कमी जावपाक लागलेले आसा. जांकां सायन्स सब्जेक्ट घेवन म्हणजे कॅमेस्ट्री आसतले, बायोलॉजी आसतले, बॉटनी आसतले हे घेवन ग्रॅज्युएशन आनी पोस्ट ग्रॅज्युएशन करपाक जाय. अशे स्कॉलर आनी हुशार भुरगे सुद्दां ह्याय सब्जेक्टाक घेवपाक जाय. म्हणून बऱ्याच जाणांक इंजिनियरींग घेतल्या उपरांत नोकरी मेळटली म्हणपाक लागले. आतां इंजिनियरींग घेवनूय बी मागीर जर क्वॉलिटी इंजिनियर जर जालें ना जाल्यारूय बी बरेचशे फावटी म्हणजे स्कोप वाडटा तसो. हांवें हे फावटी क्वेश्चन अवर डिस्कशन्स करता आसतना आमकां 2,500 पेक्षा चड सीट म्हणजे जेन्ना
गोवा मेडिकल कॉलेजीत फक्त 60 सीट असले तेन्ना तांचे सीट जे असले पळय न्ही तेन्ना त्यांचे सीट्स चड आशिल्ले. आज 200 सीट गोवा मेडिकल कॉलेजीन जाले जाल्यार 2500 सीट हे इंजिनियरींग कॉलेजीन जाल्ले आसा. आनी वेगवेगळ्या ब्रांचीसचे वेगवेगळे सीट्स आसा. स्पीकर सर, दर 5 वर्सांनी हे रिवायज करपाची गरज आसा. ह्या फावटी आमी ते रिवायज करून घेवन खंयच्या ब्रांचीक कितले सीट दिवचे आनी त्या खातीर स्टेटीत कितलो स्कोप आसा हाजो कन्सिडर करून आमी स्पीकर सर त्या पद्दतीचे दिता. हांव ताका एक एश्युरन्स दिता की DG गिफ्ट दिल्या उपरांत बऱ्याच जाणांक जे आसा पळय न्हू फी म्हणजे चड फीस भरची पडची ना. स्पीकर सर, म्हजो दुसरो प्रश्न आसा, CMचे उतरान आसा. 15 वर्साची रेजिडन्स कंपल्सरी ना तांकां शिकोवपाक स्टाफ घेवपाक उतरान आसा आनी ताका रिलॅक्सेशन दिल्ली आसा पर्सनल डिपार्टमेंटान OM काडून 2015. स्पीकर सर, आमी गोंयच्या भुरग्यांक जे शिकता हांव पळयता आतां प्युअर सायन्स सब्जेक्ट जो काडलो CMन हे तुजे न्यू इंटू NEP पॉलिसी भितर तो सब्जेक्टा भितर इंजिनियरींग कॉलेजीन फर्स्ट इयराक MSc जाल्ले भुरग्यांक घेताले. आतां ते कमी जाले स्पीकर सर दुसरे कडेन. आनी हे NEP अंडराचे जेन्ना करता हे प्युअर सायन्साचे BEd MEd केल्ले आसा तांकां घेयना स्पीकर सर. ही लक्षांत हाडपाक जाय. आतां म्हजो मेन प्रश्न आसा, हांव टायम ना स्पीकर सर, हांव ऑन द फ्लोर ऑफ द हावस दवरता जे कालची हेड गोवा युनिवर्सिटीची येयल्या फॉर एसोसिएट प्रोफेसर आनी फॉर गोवा GIS आनी एसिस्टंट प्रोफेसर फॉर जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन. आनी हे कित्याक दवरता टेबल ऑफ द हावस? हे 15 वर्सां रेजिडन्स सर्टिफिकेट हांगा कंपल्सरी ना. आनी आमचे भुरगे जे हेका एप्लाय करता दे हॅव टू कॉम्पीट वीथ ऑल इंडिया लेवल. हांव जाणा भुरग्यांक शिकोवपाक जाय, आमी इंजिनियरींग केला, बाकीची गोश्टी सगळे खबर आहा. पूण जे गोंयच्या भुरग्यांक जे प्रॉब्लम जाता की हांकां दिनासतना 15 वर्सां प्रायवेट कॉलेजीन म्हणटा ना सगळ्या प्रायवेट तुजे आन्सर आसा प्रायवेट कॉलेजीन 15 वर्सां रेजिडन्स सर्टिफिकेट ना. कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंटाक 15 वर्सां रेजिडन्स सर्टिफिकेट ना. हे मातशें तुमी लक्ष घालचें. हे भुरग्यांक कितें भायले कित्याक घेवपाचें? हांव लिस्ट दिता स्पीकर सर, कितें टायम जाला हांव ऑन द टेबल ऑफ द हावस दिता CMक दिवचे कॉपी काडून आनी विथ हे करून की ह्यो गोश्टी जावपाक जायना स्पीकर सर. 15 वर्सां रेजिडन्स सर्टिफिकेट आसपाक जाय. स्पीकर सर, सहसा आमी रिलॅक्सेशन जे आहा पळय न्ही एकदां एडवर्टायज करून जर कॅन्डिडेट कोण मेळोंक ना जाल्यारूच रिलॅक्सेशन दिता. पूर्णता स्पीकर सर म्हाज्या टेन्युअरांत हांवें आतां पर्यंत म्हाका दिसता म्हणजे एज एज्युकेशन मिनिस्टर दोनदांच रिलॅक्सेशन दिला. कदाचित पयलीं दिला आसतलें. ना सर, एडवर्टायजमेंट आयचो एडवर्टायजमेंट घातला, कालचो एडवर्टायजमेंट 15 प्रश्नकाल हांगा सोंपता. सगळ्यां खातीर हांव एक निवेदन करतां की केरळांतल्या वायनाडांत निसर्गाचो कोप जावन सुमार